31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे। स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत। स्वामी समर्थ मंगळवेढामधून अक्कलकोट नगरीत प्रकट झाले। हा दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। तेव्हापासून हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 कि.मी. अंतरावर छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। कोकणातील हरिभाऊ स्वामीसुत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास, सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत। हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं। तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू। आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील यांना एक आपलाच जन्म आठवला। विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला। स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे। ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसुत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे। नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते, ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते, तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते। स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव। तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता। तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता। तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले। स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावर। याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे। स्वामी समर्थ महाराज कारदैवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते। आता प्रगट दिना दिवशी स्वामींना नवस कसा बोलावा ते पाहूया। न्यूलाईन स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो। नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा, तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा। नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा। नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा। याचा स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराजा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा। स्वामींसमोर नतमस्तक व्हा, तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या। स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे। न्यूलाईन एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे। न्यूलाईन सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे
ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. न्यूलाईन तुमचे प्रयत्न अन स्वामीबळ, गुरुकृपेसाठी काय करावे. न्यूलाईन स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे असे म्हटले जाते. तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे,